वाहनों की आकर्षण विज्ञापन के जरिए ग्राहकों से ठगी, सैकड़ों नागरिकों का पुलिस स्टेशन पर हल्ला बोल। भंडारा शहर में एक टू व्हीलर विक्रेता एजेंसी द्वारा विज्ञापन किए गए थे, जिनमें ग्राहकों को आकर्षक योजनाओं का प्रलोभन दिया गया था। इन योजनाओं में आसान किश्तों और कम कीमत में दोपहिया वाहन उपलब्ध कराने की बात कही गई थी, जिसमें आम लोग धोखे का शिकार हो गए। इस ठगी से नाराज वाहन धारकों ने पुलिस स्टेशन पर हल्ला बोल कर दिया। यह विज्ञापन वीएम सॉल्यूशन एजेंसी के माध्यम से किया गया था। बताया जा रहा है कि जब शोरूम मालिक की वाहन बिक्री घटने लगी तो उसने कई निजी फाइनेंस कंपनियों के एजेंटों को अपने एजेंसी में जगह देकर ग्राहकों को आकर्षक योजनाएं बताने की अनुमति दी। जब नागरिक दोपहिया वाहन खरीदने के लिए एजेंसी पहुंचे तो एजेंसी मालिक ने उनकी पहचान फाइनेंस कंपनी और वीएम सॉल्यूशन के कर्मचारियों से कराई, जिसके माध्यम से गाड़ियों की खरीदारी की गई। नागरिकों ने वीएम सॉल्यूशन के कर्मचारियों को छूट के बाद बची हुई राशि जमा कर दी। तय हुआ था कि वाहन का डाउन पेमेंट वीएम सॉल्यूशन कंपनी द्वारा एजेंसी मालिक को दिया जाएगा और बाकी किश्तें ग्राहक एजेंसी में ही जमा करेंगे। लेकिन वीएम सॉल्यूशन कंपनी ने नागरिकों से लिया गया डाउन पेमेंट एजेंसी मालिक को जमा नहीं किया, जिससे एजेंसी मालिक ने ग्राहकों को नोटिस भेजना शुरू कर दिया। इससे यह साबित हुआ कि एजेंसी ने ग्राहकों को शून्य डाउन पेमेंट पर वाहन दिया और नागरिकों द्वारा वीएम सॉल्यूशन कंपनी में जमा किया गया डाउन पेमेंट गबन कर लिया गया। जब ग्राहकों को इस धोखाधड़ी का एहसास हुआ तो उन्होंने पुलिस में शिकायत दर्ज कराई। भंडारा शहरामध्ये टू व्हीलरच्या एजन्सी आहेत। त्या एजन्सीमधून जाहिराती निघालेल्या होत्या की प्रत्येक जाहिरातीवर एक दर आकारला गेला होता की एवढा आकर्षण पैसे जर तुम्ही टाकलात तर तुम्हाला एवढ्या सुलभ हप्त्यावरती आणि एवढं तुम्हाला काय मिळेल डिस्काउंट वरती तुम्हाला गाड्या मिळतील। आणि हे सर्व बघून जो मिडल क्लास माणूस आहे त्याला वाटलं की त्याला आपल्या गाडीवर 20,000 रुपये 25,000 रुपये जे आपल्याला मिळणार आहेत त्याचा फायदा होईल म्हणून त्याच्यावर त्या शोरूम मध्ये गेले। जाहिरात पहिल्यांदा इथल्या पोलीस व्यवस्थेनं इथल्या तपास अधिकाऱ्यांनी हे समजून घ्यावं की जाहिरात देणारा दुसरा तिसरा ज्यांनी फ्रॉड केलेला आहे वीएम सोल्युशन वाला हा माध्यम आहे साहेब, हा माध्यम आहे। इथे असणाऱ्या शोरूम वाल्यांच्या गाड्यांचा खप वाढत नव्हता आणि म्हणून या शोरूम वाल्यांनी एक क्लुप्ती शोधून काढली आणि ती क्लुप्ती अशी होती की कंपनी वाल्यांना सर्वांना तिथे एकत्र बसवायचा, ज्या विविध कंपन्या ज्या फायनान्स करतात त्यांना, आणि त्यांना बसवून आपल्या शोरूम मध्ये जागा द्यायची। शोरूम मध्ये यांनी एक असं जाहिरात दिल्यानंतर आणि यांचा वीएम सोल्युशन वाल्यांचा असेल, कंपनी वाल्यांचा असेल आणि शोरूम वाल्यांची एजंट गावागावामध्ये फिरायची की तुम्हाला सुलभ हप्त्यावरती आणि डिस्काउंट वरती गाड्या मिळतात, म्हणून लोक शोरूम वाल्यांची विश्वासार्हता बघून तिथे आली। शोरूम वाल्याकडे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा शोरूम वाल्यांनी आमची ओळख ही वीएम सोल्युशन वाल्यांशी करून दिली, आमची ओळख त्यांनी कंपनी वाल्यांशी करून दिली। तर विविध ज्या कंपन्यांनी आम्हाला कर्ज दिलेलं आहे त्या विविध कंपन्यांची लोक, त्या शोरूमचे लोक यांना घेऊन आणि वीएम सोल्युशन वाल्यांची आम्ही त्यांचा जो निकष ठरला होता एकमुस्त रक्कम आम्ही त्या कंपनी वाल्यांना दिली, शोरूम वाल्याला दिली आणि वीएम सोल्युशन वाला हा ती पैसे त्या कंपनी वाल्यांचं जो एग्रीमेंट करतो आहे की यानंतरची जे काही हप्ते पडणार आहेत ते मी भरणार आहे, असा एग्रीमेंट होतो एकीकडे। आणि म्हणून आम्ही एकमुस्त जे आम्हाला पैसे द्यायचे होते डिस्काउंट वगैरे जेवढे पैसे होते ते सर्व आम्ही वीएम सोल्युशनच्या ताब्यात दिले। वीएम सोल्युशन वाल्यांनी 1-2 हप्ते टाकल्यानंतर पैसे थांबवून दिलेत। जे वीएम सोल्युशनला दिलेला पैसा आणि माझ्या हिस्स्याला येणारा म्हणजे वीएम सोल्युशन वाल्याला दिलेली रक्कम, मला डिस्काउंट मिळालेली रक्कम आणि उर्वरित काही हप्ते दिल्यानंतर वीएम सोल्युशन वाल्याला हप्ते द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा वीएम सोल्युशन वाल्यांनी हप्ते काही दिले नाही आणि म्हणून ही तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला मागच्या 2 वर्षापूर्वी केली होती। यासाठीच्या भंडारा पोलीस विभागाचा मी धन्यवाद देईन। तत्कालीन एसपी महोदय जे इथे होते लोहित मतानीजींचं मी धन्यवाद देईन की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि या लोकांना स्कॅम पकडण्यामध्ये मदत केली। नंबर 1। नंबर 2, मागे 2 महिन्यापासून आम्ही हप्ते देणं थांबवलेलं आहे, परंतु 2 वर्षापासून आम्ही हप्ते देणे थांबवलेले आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये कंपनी वाल्यांनी कोर्टामधून नोटीस पाठवणं सुरू केलेलं आहे, मुलांना धमकी देणं सुरू केलेलं आहे। आमची एक प्रमुख 2 मागण्या आहेत। 2 मागण्या अशा आहेत की आम्ही वीएम सोल्युशन वाल्यांना ओळखत नव्हतो,
आमचा संबंध हा ग्राहकासोबत म्हणजे त्या कंपनीवाल्यांच्या सोबतचा आणि आमचा संबंध हा असणाऱ्या शोरूमवाल्यांसोबतचा होता. इथल्या असणाऱ्या जी काही यंत्रणा असेल पोलीस विभागांकडे जी आमच्या प्रकरणाची जी चौकशी करणारे जो आयोग आहे त्या आणि त्या विभागाला सांगणं आहे की ज्या पद्धतीचं आमचं या एम सोल्युशन वाल्यांनी आमच्या सोबत लबाडी केली त्याच पद्धतीची लबाडी या असणाऱ्या कंपनीवाल्यांनी आणि शोरूमवाल्यांनी केली. यांचा खप वाढावा म्हणून आणि म्हणून जेवढा दोषी तो एम सोल्युशन वाला आहे तेवढाच दोषी हे कंपनीवाले आणि शोरूमवाले आहेत आणि म्हणून या आरोपामध्ये या लोकांना सह आरोपी करावा, त्यांच्या संघटित गुन्हेगारामध्ये त्यांचं नाव करावा यासाठीचा आमचा हा आंदोलन आहे. आणि आज आम्ही तक्रार दाखल केली पुन्हा PI भंडाऱ्यांकडे. जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जी जबाबदारी दोन मिनिट जी जबाबदारी एम सोल्युशन वाल्यावर आहे ती जबाबदारी शोरूम आणि कंपनीवाल्यावर असावी. राजेश शंकर उगे राणावाडी ही माझी तक्रार आहे सर. मला माझ्या घराशेजारी हेमंत वंजारी आणि गुड्डू रांगणाले यांनी मला ऑफर दिला की 91,000 ही गाडी 86,000 तुम्हाला नगदी मिळेल. तर तुम्ही मग मला विचारलं त्यांनी हेमंत वंजारीने तू म्हणजे याच्या लोन वरती घेतास की कॅश वरती घेणार. मी म्हटलं त्याला कॅश वरती घेणार. मी त्या गुड्डू रांगणालेला हेमंत वंजारी मार्फत पूर्ण पैसे दिले त्या गाडीचे. पण त्यांनी माझ्या ते शेवटी मला गफलतीमध्ये ठेवून त्यांनी माझे पूर्ण लोन दाखवला सर. किती दिवसाआधीची घटना? ही 2 वर्ष आधीची आहे. कोणत्या फायनान्स? TVS एकेकांवाल्याकडे. हा तर सर माझ्या तक्रारीची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर कारवाई होऊन आम्हाला याच्यातून मोकळा करा. आम्ही काम धंदेवाले आहोत सर. आम्ही रोजी इथं येऊ नाही शकत सर. आम्ही काय करावा गरीब माणसाने. फोन पे आणि कॅश मिळून असे पूर्ण पैसे दिले 91,000 दिले. हा त्याच्यानंतर दोन महिन्यांनी मला नोटीस आला की बा तुम्ही फायनान्स केला म्हणून. मग मी त्या हेमंत वंजारी घरी गेलो. बाबा कशाच्या नोटीस आहे बाबा, मी तर गाडी पूर्ण रक्कम दिली तुला पण हे किस कशी आली मला. तो काय ना म्हणे फॉर्मॅलिटीज आहे म्हणे 3 महिने आहे म्हणे ही कंपनीवाले बनावं तुला काही करायची गरज नाही म्हणे. पाहत होतो मग मी आला. मग नंतर माहित पडलं मला की पुन्हा स्कॅन झाला बा. तर 91,000 रुपये दिल्यानंतर मी त्याला अजून त्या हेमंत वंजारीला अजून पुन्हा 10,000 दिलो. 6 किस्त काढून दिलो 3,405 रुपये सर. गाडी किती पडली? गाडी मला 1,25,000 जवळपास पडली सर. TVS ज्युपिटर. मूळ किंमत किती आहे? तिची 96,000 होती सर. 1,01,000 20 वाली घेतला हो मी. 1,01,000 ही गाडी होती. पण माझी 1,25,000 रुपये पूर्ण देऊन गेले सर. किस्त वगैरे सगळा पैसा होता. माझी कंप्लेंट यांना आहे की ते फायनान्स वाले कसे आहेत त्यांच्यावरती माझी कंप्लेंट करायची आहे कंपनीवाल्यावरती. आणि हे जे एजंट जो फिरत होते हेमंत वंजारी आणि गुड्डू रांगणाले यांच्या शोरूम वाले यांनी मला स्वतः सांगितलं की आम्ही TVS कंपनीचे कर्मचारी आहोत. तर आम्ही कोणावर विश्वास करायचा. आम्ही तर पूर्ण आपली काय दिली आमच्या स्टेटमेंट चेक करून पहा अगर नसेल केलं तर. माझी एकच विनंती आहे की त्यांच्या सर्वांवरती कारवाई व्हायला पाहिजे एवढंच म्हणणं आहे.